नागेशला मी 4-5 वर्षापासून म्हणजे ओळखतो आणि 4-5 वर्षापासून संबंध आहेत माझे. परंतु हालाकीची परिस्थिती असताना आज एवढ्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं जयंती उत्सव साजरी करण्याचा प्रयत्न नागेश वारंवार करत असतो आणि जवळपास त्याच्या पाठीमाग तुमच्या सर्व म्हणजे आपल्या मित्रपरिवाराचा साथ आहे म्हणून नागेश या चांगल्या पद्धतीनं जयंती उत्सव साजरी करतो. परत अजून बरेच काय सामाजिक क्षेत्रात असो कुठल्याही क्षेत्रात असो काम करतो. नागेशला मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळात तुम्ही खूप मोठे व्हाल, कारण ती जिद्द तुमच्यात आहे. आणि या ठिकाणी सोनाला मला बोलावं असं वाटतंय की आपण सर्वजण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो आणि ते अण्णाभाऊ, ज्या अण्णाभाऊची आपण जयंती साजरी करतो ते अण्णाभाऊ म्हणतात जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भीमराव. परंतु काही जे काही लोक आहेत जे काही आपल्या म्हणजे काय असतील एक व्हायरस सोडण्याचं काम करतात. ते व्हायरस म्हणजे आपल्या दोन जातीत तेढ निर्माण करायचा प्रयत्न. परंतु आपल्या महामानवाने कधीच जातीभीतीचं राजकारण केलं नाही, जातीसाठी काम केलं नाही. केले का जातीसाठी काम केलं नाही. प्रत्येक जाती धर्मासाठी आपण काम केलेलं आपल्या महामानवाने. त्यामुळं आपण सुद्धा त्यांना जातीच्या चौकटीत न ठेवता अण्णाभाऊ फक्त मातंग समाजाचे नाहीत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध समाजाचे नाहीत, कारण या पृथ्वी तलावर जे कोणी जन्म घेतो त्यासाठी यांनी काम केलेले आहे. त्यामुळे माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण या दोन समाजामध्ये तेढ न निर्माण होण्यासारखं आपण पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि आपण मिळून मिसळून राहिले पाहिजे. आज या ठिकाणी एवढंच सांगतो. एनपी बहुउद्देश सामाजिक संस्था एनपी भाऊ आपण व आपल्या पूर्ण टीम ना मला बोलवल्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या मनापासून आभार मानतो. व आज काय बोलायचं अण्णाभाऊंबद्दल आज काय बोलू मी. आज जे आपले पवाडे असू द्या नाहीतर फकीर असू द्या, आपले 1.5 दिवसात शाळा शिकून रशियापर्यंत पवाडा आणि गाजले असेल तर ते अण्णाभाऊसाठी. म्हणून मी आपल्याला एक विनम्र आपली ही करतो की आपण जयंती आपण जी काढतोय त्यात कसलेही मतभेद न करता कसलेही तडजोड न करता आपण चांगली यशस्वी काढावी. कारण का या महामानवाचं कार्य खूप मोठं आहे. जिथं बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यासाठी लढा देत होते तिथं का अण्णाभाऊ साठे कामगारांच्यासाठी लढा देत होते. त्यामुळं आपण ही सर्वजण नम्रतेनं जयंती पार पाडावी. जे कोणी अध्यक्ष होईल त्यांना तर माझा हार्दिक शुभेच्छा आहेच, पण त्याशिवाय पण जर कोणत्याही मंडळाला काय त्रास झाला तर मी भीम जयंती मध्यवर्तीचा अध्यक्ष आपल्या सेवेत कायम आहे. जय भीम जय गौरी. आज या ठिकाणी सगळ्यांचा एकदम काळजाचा विषय म्हणलं तर 12चा टायमिंग. आल्या सोनल मला पहिला धमकी दिलाय 12चं काय झालं. ही अशी मूठ आपल्या मातंग समाजाची युवकांची जोपर्यंत अशी होत नाही तोपर्यंत आपल्याला 12चा टायमिंग मिळणार नाही. आणि झालेली आहे, होणार पण आहे. ते प्रोसेस मध्ये फॉलोअप मध्ये कुणीच काळजी करू नका त्याबद्दल. पण आम्ही सगळे युवक एकट्याच काम नाही, सगळ्यांचं काम आहे. सगळेजण आम्ही घेऊ. दुसरा महत्वाचा मुद्दा की आज मान मार या गोष्टी आपण बोलू पण नाही असं मला वाटतं. आपण एकच आहे. कुठेतरी अति बुद्धिवान लोक काहीतरी खो घालायचा प्रयत्न करतात, पण आम्ही पहिला बाबासाहेबांची शिकवण डोक्यात त्यांची. कारण आता सारखं बोलून अण्णाभाऊ म्हणले जग बदल घालून निघावं सांगून गेले भीमराव. ती सारखं म्हणतात हाय डायलॉग, परंतु खरंच आम्हाला त्याचं जाण आहे बाबासाहेबांची.